नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काय होतं बघा, आपल्याला जर आठवत असेल, ग्रामीण भागात किंवा कुठे शहरी भागामध्ये दोन गटात भांडणे होतात. आता दोन गटातले भांडणे हा काय आता नवा विषय राहिला नाही. हे भांडणं होताना होत असतं कसं की दोन्ही गट आपण एकट्याने आपापले माणसं घेऊन भिडण्यापेक्षा आपल्या सोबतीला कोण कसे येतील यासाठी धडपडत असतात. मग दोन्ही गटाच्या बाजूनी काही माणसं गोळा केली जातात आणि त्या गट ते दोन एकमेकाला समोर भिडतात. पण होतं कसं, काही वेळेला बाका प्रसंग येतो. म्हणजे आपल्या गटात समोरच्याशी लढायसाठी म्हणून आपण 4 जणांना बरोबर घेऊन मित्रजोड्याला घेऊन निघावं आणि वाटेत समोरच्यानं मारण्या अगोदर हे जे बरोबर घेतले होते तेच अंगावर यावेत अशी स्थिती उद्भवू शकते. जर त्या ज्यांच्यासाठी आपण लढायला चाललो त्यांना शंका आली की अरे ह्याच्यातच काही दम नाही. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सगळ्या विरोधकांना एकत्र करून मोट बांधून आपण भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची असा प्रयत्न केला. गेले 4 महिन्यापासून हे प्रयत्न सुरू आहेत. पण आता स्थिती काय दिसते आहे, तृणमूल काँग्रेसने स्वतंत्र सगळे 42 उमेदवार एकतर्फी जाहीर करून टाकले. पंजाबमध्ये आपने उमेदवार जाहीर करून टाकले. केरळमध्ये डाव्या आघाडीने सगळे उमेदवार जाहीर करून टाकले आणि काँग्रेसची मोठी अडचण केली. मी जे उदाहरण दिलं की ज्यांना सोबत घेऊन लढायचं आहे ते आलेले सोबतीच अंगावर यायला लागलेत, अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. वासे म्हणजे घराच्या वरच्या बाजूला आडुसा करताना जे टाकलेलं असतात ना लाकडी बार, त्याला वासं म्हणतात. घर फिरलं की ते पण फिरतात म्हणे. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. आता बघा, म्हणजे राहुल गांधींनी वायनाडमधनं त्यांची उमेदवारी जाहीर केली. आता 39 काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये जे आलेत त्यात राहुल गांधीचं नाव आहे. केरळमध्ये वायनाडमधनं ते मागच्या वेळा विजयी झाले आणि अमेठीमधनं ते पराभूत झाले होते. स्मृती इराणी तिकडे निवडून आल्या होत्या. आता वायनाडमध्ये ते उभे राहिल्यानंतर डाव्याने काय करावं, चक्क डी राजाची पत्नीच तिथं उभं राहिली आणि डी राजा काय म्हणाले माहिती आहे, राहुल गांधी खरंच जर गांभीर्य त्यांना असेल या निवडणुकीचं तर त्यांनी अमेठीमध्ये उभं राहावं. म्हणजे बघा, आता अमेठी आणि रायबरेली या 2 मतदारसंघातून राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी उभं राहावं असं काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. पण प्रियंका गांधींनी तर मी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करून टाकलं आहे. राहुल गांधींनी आपली उमेदवारी वायनाडमध्ये जाहीर केली आहे. आता दुसरा मतदारसंघ पुन्हा ते अमेठीत उभं राहायचं धाडस करणार आहेत का, कारण स्मृती इराणीने त्याची पुरती पोलखोल केली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार आहे हे माहिती नाही. अशा एका विचित्र अवस्थेमध्ये काँग्रेस अडकली आहे. काय झालं की एकदा एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं आणि त्याची शक्ती नाही असं म्हणलं की जाता येताना माणूस देखील शेपूट वर करून बघतो नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली. जे प्रकाश आंबेडकर आम्हाला इंडिया आघाडीमध्ये घ्या असं मागे लागत होते, गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यांचा विषय सुरू होता. त्यांच्या टार्गेटवर होतं सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेना कदाचित हो म्हणजे शिवसेनावर त्यांची युती झालीच होती. पण ते कोल्हापूरमध्ये 4 दिवसापूर्वी काय म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये अजूनही डाकू आहेत, चोर आहेत. आता हे सगळे अगोदर बाहेर काढले पाहिजेत. थेट ज्यांच्याबरोबर युती करायची आहे, ज्यांच्यासोबत निवडणूक लढवायची आहे त्याला डाकू चोर अशी उपमा हे द्यायला लागले. अधीररंजन चौधरी हे आता काँग्रेसचे मोठे नेते देशातले, त्यांच्या विरोधामध्ये तृणमूल काँग्रेसने त्या बेरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला, त्या मतदारसंघामध्ये युसुफ पठाण क्रिकेटपटू माजी त्यांना उमेदवारी दिली आहे. अधीररंजन चौधरीला अडचणीत आणायचा विषय सुरू केला. मग अधीररंजन चौधरी हे असं म्हणाले की ममता दीदींना असं वाटत असावं की आपण जर इंडिया आघाडीत राहिलो तर ते भाजपला आवडणार नाही आणि भाजपला आवडणार नाही म्हणून त्यांनी एकतर्फी उमेदवार जाहीर करून टाकलेले आहेत असं म्हणत ममता बॅनर्जीवरती हल्लाबोल केला आहे.
गेले 2-4 महिने झाले तर चालूच होतं की ममता दीदी येतील, अजूनही समिट होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. ममता दीदीने सांगितलं तर आम्ही 2 जागा देऊ आणि त्यात फारच काँग्रेसची एकदमच म्हणजे त्यांची लायकीच काढली आणि त्यातून मग काँग्रेसने जे होईल ते होईल आपण लढू असं विचार केला असावा. किती वाईट अवस्था होऊ शकते. आत्ता महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण अजून काहीच ठरत नाही. आता तो एक वेगळा आणखीन महाराष्ट्र हा स्वतंत्र विषय, त्याच्यावरती स्वतंत्र बोलता येईल. पण असं सगळ्या ठिकाणीच काँग्रेसला अडचणीत आणलं जात आहे. म्हणजे राजस्थानमध्ये आता समजा तिकडं सरकार गेलं, पण आता गेल्यानंतर धडाधड लोक काँग्रेसमधले भाजपमध्ये जायला लागलेत. हे काँग्रेस पक्षामध्ये आपण राहिलो तर आपलं भविष्यकाळ अंधकारमय राहील अशी भीती वाटू लागली आणि त्यामुळे राजकारणी जे वर्षानुवर्ष 2-2, 4-4 टर्म खासदार राहिले, आमदार राहिले, अशी मंडळी ही पक्ष सोडून जात आहेत. आणि म्हणूनच मी म्हटलं की घर फिरलं की घराचे वासे फिरतात, अशी अवस्था झाली आहे. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं भवितव्य काय आहे हे कोणत्याही ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. गल्ली बोळातला कोणीही माणूस सांगू शकतो की काँग्रेसचं या निवडणुकीमध्ये काय होणार आहे. आणि म्हणूनच काँग्रेसच्या विषयामध्ये कॉन्फिडन्सच गेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स नाही, नेत्यांमध्ये कॉन्फिडन्स नाही. आता समोर निवडणूक असल्यामुळे निवडणूक तर लढावी लागतेच, पर्याय नाही. म्हणून उसनं अवसान आणून ते निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत. परंतु या निवडणुकीत अजून निवडणूक सुरू व्हायची आहे, तोपर्यंतच काँग्रेसचं भवितव्य काय होणार आहे हे जनतेने ठरवलेलं असं दिसत आहे. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.